नमस्कार बालमित्रांनो. आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी यातील पाठ क्रमांक 2 माझे बालपण या पाठाला अभ्यासणार आहोत. पाठ क्रमांक 2 माझे बालपण. लेखक बाबा आमटे. यांचा कालावधी 1914 पासून ते 2028 पर्यंतचा. बाबा आमटे हे कडकडीचे कार्यकर्ते, त्यागी, समाजसेवक व लेखक आहेत. विदर्भातील वरोडा येथे त्यांनी आनंदवन नावाची कुष्ठरोग्यांची वसाहत बसून समाजसेवेचा एक आदर्श घालून दिला आहे. याशिवाय वन्य जीवन रक्षण अशा इतर सामाजिक चळवळींमध्ये ही त्यांनी सक्रिय सहभागी नोंदवला आहे. प्रस्तुत पाठात त्यांनी आपल्या बालपणाच्या काही आठवणी सांगितलेल्या आहेत. लेखकांच्या आईने त्यांना जीवनात येणाऱ्या विविध समस्येविषयीचा उपाय येथे सांगण्यात आलेला आहे. चला तर बालमित्रांनो, आपण पाठाचे वाचन करू. मी जेव्हा तुमच्या एवढा छोटा होतो ना, तेव्हा मी एक दिवस खरेच पैशांचे झाड लावले. जमिनीत पैसे पुरले आणि वाट पाहत बसलो. केव्हा एकदा पैशाचे झाड उगवते आणि खूप पैसे मिळतात असे मला झाले होते. बरेच दिवस निघून गेले, पण पैशांचे झाड उगवलेच नाही. मी रडू लागलो. आईला ही गोष्ट कळाली. मग तिने मला पैशांचे झाड कशी लावली जातात ते नीट समजावून सांगितले. लिंबू, संत्री, आंबे ही झाडे लावलीत, गव्हाची पिकं काढावीत आणि मग त्या सुंदर पिकांनी धन प्राप्त होते असे सांगून आई म्हणाली, बाळ, माती आणि मेहनत या दोन्ही गोष्टांवर श्रद्धा ठेवली म्हणजे झाड उगेल आणि मग पैसे आपोआप तुझ्या खिशात येतील. माझी आई काही विषय शिकलेली नव्हती, पण ती एक उत्तम शिक्षिका होती. कठीण विषय ती मला सहज समजावून सांगे. मला एक गोष्ट आठवते. एकदा माझ्या आईने मला एक जापानी बाहुली दिली. बाहुली पडली की ती लगेच ताबडतोब उठून उभी राहायची. शेवटी तिला पाडणारच थकून जायचा. मग आईने ही बाहुली दिली व ती म्हणाली, बाळ, जीवन असंच आहे. आपल्याला एकसारखी आपटी खावी लागते. मी कधीच पडणार नाही, पराभूत होणार नाही, आपटणार नाही अशी फुशारकी मारून चालणार नाही. पराभूत न होण्यात, खाली न पडण्यात मोठेपणा आहे असं नव्हे, तर पराभूत झेलून पुन्हा ताठ खडे राहण्यातच खरी मजा आहे. खरं शौर्य आहे. पराभवाच्या तड्याखानं खचून न जाणं हेच खरं जीवन आहे. लहानपणी मी माझ्या दोस्तांवर खूप रुसत असे. आम्ही एकमेकांवर अतिशय प्रेमही करत असू, गट्टीपू करत असू. 2-2 वर्षे आमचा अबोला चालू असे. पुन्हा मनात हीच घमेंड की मी नाही आधी बोलायला लागणार. दोस्तांशी हितगुज करण्याचे विचार मनात नुसते उचबळून येत, पण तोंड बंद. हे असे किती दिवस चालायचे. एक दिवस आईने माझी व्यथा पाहिली. तिने मला एक झाड दाखविले व ती म्हणाली, बघ, या झाडाची सारी जुनी पिकलेली पानं गळून गेली आहेत. आपले जुने द्वेष, मत्सर, कलह असे सोडून दिले पाहिजेत. सडलेली पिकलेली पानं झाड फेकून देतात. आपण ही आपसातील द्वेष, मत्सर असाच फेकून दिला पाहिजे. आईच्या या बोलण्याचा माझ्या मनावर फार परिणाम झाला. यानंतर आमचे अनेक रुसवे, फुगवे, भांडणे झाली, पण तीही मिटली ताबडतोब. एकदा माझ्यावर मोठा भयंकर प्रसंग आला. नेहमीप्रमाणे आम्ही मित्र गुपचूप एका आमराईत घुसलो आणि दगड मारून आंबे पाडायला लागलो. तेव्हा लांब लांब मिशीवाला रखवालदार सोटा घेऊन आमच्याकडे धावला. भैयाला पाहताच माझ्या साऱ्या मित्रांनी धूम ठोकली, पण मी मात्र आंबे चोरायच्या आनंदात पूर्ण बुडून गेलो होतो. भैयाने मला एकदम पकडले. चल, हे सारे आंबे झाडाला लावून टाक. माझे मनगट पकडून भैया गुरगुरला. मोठाच कठीण प्रसंग आला. आंबे झाडाला कसे लावायचे स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मी भैयाची खूप विनवणी केली. रडलो, वडिलांचे नावही सांगितले, लाच द्यायला तयार झालो, परंतु त्याचे आपले म्हणणे एकच की आंबे झाडाला लावून दे. 5-6 तास त्याने मला अडकून ठेवले. तेव्हा मग कुठे माझी सुटका केली. आता त्या रखवालदारचे म्हणजेच त्या भैयाचे मला खूप कौतुक वाटते. पुढील प्रसंग. जादूगरचा एक खेळ मला फार आवडायचा, पण मी केवळ प्रेक्षकांची भूमी घेत नव्हतो. डोंबाऱ्याने प्रेक्षकातून एखाद्या छोकराला पुकारले की मी उड्या मारत धावत जाई. यात मला मोठे पराक्रम वाटे. त्याचे मला सवाल जवाब, हे भयंकर आवाज, डमरूंचे डमडम, प्रेक्षकांचे खदखदून हसणे, हे सारे मोठे रोमांचकारी वाटायचे. जादूगर माझ्या
पाटलोणीच्या खिशातून रुपये काढायचा आणि आपल्या डब्यात खण 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 वाजत टाकायचा. पैशांचा असाच पाऊस पडणारा जादूगर मला प्रत्यक्ष देवदूतच वाटला. परंतु एका प्रश्नाचे उत्तर मला सापडलेच नाही. पैसे निर्माण करण्याची इतकी अचाट शक्ती असणाऱ्या माणसाने लोकांपुढे एक एक पैशासाठी हात का पसरावेत? आईने मला सांगितले, बाळ, जादूनं पैसे निर्माण होत नाही. ही सर्व हातचलाखी असते. पण ती कशी करायची हे शोधण्यासाठी मी जादूची पुस्तके वाचली. त्यामध्ये अदृश्य होण्याची एक किमया सांगितली होती. जालियनवाला बाग आणि भगतसिंग याची चर्चा आमच्या मित्रमंडळात चालायची. माझ्या काही मित्रांना जमवून मी किशोर क्रांतिकारिकांचे गुप्त मंडळ स्थापले होते. अदृश्य होण्याचा हा एक मार्ग मला पसंत पडला होता. या जादूने भगतसिंग सारख्या प्रिय नेत्याला वाचविता येईल असे मला वाटत होते. त्यासाठी विविध उपाय करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा कोणीच अदृश्य होऊ शकलं नाही. आम्ही खूप निराश झालो. बालपणीच्या आठवणीतील परम क्षण म्हणजे मी गुरुजींचा आदेश म्हणून स्वतःला विहिरीवर झोकून दिले तोच. आमचे शिक्षक शालेय विषयाबरोबर आम्हाला ज्वलंत देशभक्तीचे आणि उज्ज्वल चारित्र्याचे पाठ देत असत. देशभक्त कोण होऊ शकतो? ज्याच्या जवळ ताकद, हिंमत आणि समर्पणाची भावना आहे तोच. एकदा ते आम्हाला शहराबाहेर दाट आमराईत एका विहिरीजवळ घेऊन गेले. अंधारी रात्र होती. त्यांनी आम्हाला विहिरीच्या काठावर उभे केले व म्हटले, चल मार उडी. खाली काळा कुट्ट अंधार होता. मी दोनदा खाली वाकलो आणि तसाच थबकलो. मनात भयाची लढाई चालू होती. एकदा वाट पाहत होते मागे फिरावे, पण एक क्षण असा आला की मी सगळ्यांवर मात केली. गुरुजींनी तिसऱ्यांदा खाली उडी मारण्याचा आदेश दिला आणि त्या क्षणी मी धाडकन स्वतःला त्या खोल अंधारात झोकून दिले. त्या अविस्मरणीय क्षणाने मला जीवनभर पुरेल इतका आत्मविश्वास माझ्या ठिकाणी निर्माण केला. विद्यार्थी मित्रांनो, पाहिलं ना, बाबा आमटे यांचे बालपणातील छोटे छोटे प्रसंग आणि त्या प्रसंगातून त्यांनी जीवनाचे आयुष्य शिकले. आयुष्य कसे जगावे आणि संकटांना कसे मात द्यावे, आपला आत्मविश्वास कसा वाढवावा, ते आपण डॉक्टर बाबासाहेब आमटे यांच्या बालपणीतून उद्भवणाऱ्या छोट्या छोट्या समस्येतून शिकलो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या अनुरूप आपण संवाद प्रश्नांची चर्चा करू. आपले अनुभव एकमेकांना सांगू.